श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर आपल्या हिंदू धर्मामध्ये अनेक सण उत्सव हे अगदी उत्साहात आनंदात आपण साजरे करत असतो आणि त्यात काही सणांना विशेष असं महत्त्व दिलं गेलं आहे. त्यापैकीच अतिशय महत्त्वाचा एक सण म्हणजे अक्षय तृतीया. आता बघा, वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीय तिथीला अक्षय तृतीया हा जो सण आहे तर तो साजरा केला जात असतो. अक्षय तृतीया हा स्वयंसिद्ध मुहूर्त तर आहेच, त्यासोबतच 3.5 मुहूर्तांपैकी एक आहे आणि या दिवशी अनेक शुभकार्य ही केली जात असतात. त्यामध्ये विवाह, गृहप्रवेश करणं, त्याचबरोबर सोने चांदी खरेदी करणं, नवीन वस्तू खरेदी करण्यासाठी हा दिवस अतिशय शुभ मानला जातो असतो. त्यामुळे या दिवशी नवीन घर, नवीन वाहन या वस्तू देखील खरेदी केल्या जात असतात. आणि यंदा म्हणजेच यावर्षी 2026मध्ये अक्षय तृतीया हा जो सण आहे तर 19 एप्रिलला रविवारच्या दिवशी साजरा होणार आहे. या दिवशी अक्षय तृतीया आलेली आहे. या दिवशी बघा, अक्षय तृतीयेला अख्खाजी असं सुद्धा म्हटलं जात असतं किंवा अक्षय असं सुद्धा म्हटलं जात असतं. या दिवशी आपण मिळवलेलं जे पण पुण्य आहे तर ते आपल्याबरोबर अक्षय स्वरूपामध्ये राहत असतं. ते कधीही संपुष्टात येत नाही, ते आयुष्यभर आपल्यासोबत राहत असतं असं म्हटलं जातं. आणि म्हणूनच या अक्षय तृतीयेच्या दिवशी सर्व गोष्टी चांगल्या आणि शुभ केल्या जात असतात आणि याचे शुभफळ देखील आपल्याला प्राप्त होत असते. या दिवशी आपण जर चांगल्या गोष्टी केल्या तर त्या आयुष्यभर आपल्यासोबत राहत असतात आणि आपण वाईट गोष्टी केल्या, वाईट कर्म केलं तर त्याचं देखील फळ जे आहे तर ते आपल्याला आयुष्यभर आपल्यासोबतच राहणार असतं. त्याचं दुःख हे आपल्याला आयुष्यभर भोगावं लागत असतं. म्हणून आपण या दिवशी होता होईल एवढ्या सर्व चांगल्याच गोष्टी किंवा पुण्यकर्म जे आहेत ती करायची असतात. या दिवशी दानाला आणि स्नानाला देखील विशेष असं महत्त्व दिलं जातं. या दिवशी भगवान श्रीहरी विष्णू, माता लक्ष्मी यांची पूजा, सेवा केली जात असते. त्यासोबतच हा दिवस आपल्या पितरांना सुद्धा समर्पित असतो. या दिवशी आपण तर्पण किंवा त्यांच्या नावानं दानसुद्धा या दिवशी करू शकतो. या दिवशी आपण लक्ष्मीची पूजा करत असतो, भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा करत असतो. आपल्या पितरांची सुद्धा या दिवशी आपण पूजा करायची आहे. अक्षय तृतीया हा जो सण आहे तर तो अतिशय महत्त्वाचा आणि अतिशय शुभ सण मानला जात असतो आणि म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशा अक्षय तृतीयेच्या दिवशी बघा, आपल्याला कावळ्याला हे एक वस्तू खाऊ घालायची आहे. यामुळे आपले पितृ तृप्त होतील, आपल्याला भरभरून आशीर्वाद देतील. आपल्या सर्व अडचणी, आपल्या घरामध्ये असणारं सततचं आजारपण, क्लेश, भांडणे दूर होऊन आपला 3 पिढ्यांचा पितृदोष सुद्धा दूर होऊन आपल्या घराची, मुलांची, पतीची अगदी भरभरून अशी प्रगती होईल. असा हा अतिशय प्रभावी उपाय आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी करायचा आहे. तर कोणती वस्तू कावळ्याला खाऊ घालायची आहे, कोणत्या वेळेमध्ये खाऊ घालायची आहे, याविषयीची माहितीच आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे होता होईल एवढा तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पाहण्याचा प्रयत्न करा, म्हणजे तुम्हाला याची संपूर्ण माहिती जी आहे तर ती मिळून जाईल. तर बघा, बऱ्याच वेळा असं होतं की आपण आपल्या घरामध्ये खूप पारायण करतो, पूजा करतो, पाठ करत असतो, मंत्रोच्चार देखील करत असतो. तरी देखील आपल्या घरातील अडचणी ज्या आहेत तर त्या संपण्याचं नावच घेत नसतील, अडचणी आपल्या पाठ सोडत नसतील, तर आपल्या घराला पितृदोष हा जो आहे तर तो लागण्याची शक्यतासुद्धा असते किंवा लागलेला देखील असू शकतो. आपल्या घरामध्ये अनेक समस्यांना आपल्याला सामोरं जावं लागत असतं. जसं की घरातील व्यक्ती फक्त कष्ट आणि कष्टच करत आहेत, पण त्या कष्टाचं, मेहनतीचं योग्य ते फळ त्या व्यक्तीला प्राप्त होत नसेल, घराची प्रगती होत नसेल, आपल्या मुलांच्या विवाहामध्ये काही अडचणी निर्माण होत आहेत किंवा आपल्या घरामध्ये सतत वादविवाद चालू असतील, छोट्या मोठ्या गोष्टींवरून क्लेश कलह चालू असतील किंवा नवरा बायकोचं पटत नसेल, तर अशा वेळीसुद्धा आपल्या घरामध्ये पितृदोष हा निर्माण झालेला असू शकतो
आपल्या घरामध्ये नकारात्मकतासुद्धा असू शकते. आपल्या मुलांना काही दोष लागलेले असतील तर या सर्व अडचणी दूर करण्यासाठीच आपल्याला हा जो उपाय आहे तर तो या अक्षय तृतीयेच्या दिवशी करायचा आहे. यामुळे आपले पितृ आपल्यावरती प्रसन्न होतील आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देतील. ज्या घरावरती पितृ प्रसन्न असतात त्या घराची प्रगती ही आपोआप होत असते. म्हणून अक्षय तृतीयेच्या दिवशी बघा आपण हा उपाय नक्की करायचा आहे. आता बघा तुमचे सासू सासरे आहेत तर त्यांनी हा उपाय करावा का? तर बघा आपल्याला 3 पिढ्यांचा पितृदोष हा लागत असतो आणि म्हणूनच आपण 3 पिढ्यांच्या पितरांसाठी हा उपाय करायचा आहे. या दिवशी आपल्याला सकाळी बघा लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला गंगाजल टाकून आवर्जून अंघोळ करायची आहे. अंघोळ केल्यानंतर बघा सर्वप्रथम आपल्याला आपल्या पितरांची पूजा करून घ्यायची आहे. या दिवशी बघा आपल्या घरामध्ये जर स्त्री मरण पावलेली असेल तर तिच्या नावानं केळी ही जी आहे तर ती पूजली जाते आणि पुरुषाच्या नावानं करा हा पूजला जात असतो. तर हे पूजन करून झाल्यानंतर आपल्याला देवघरातील देवांची नित्यदेव पूजा करून घ्यायची आहे. माता लक्ष्मीची मूर्ती असेल, भगवान श्री हरी विष्णूंची मूर्ती असेल तर त्यांच्यावरती आपल्याला स्वच्छ पाण्यानं किंवा गंगाजलानं अभिषेक करायचा आहे आणि त्यांची देखील विधिवत पूजा करून घ्यायची आहे. आता बघा आपण पितरांची या दिवशी पूजा कशी करायची तर बघा आपल्याला एक पाट घ्यायचा आहे. त्यावरती 1 प्लेटभर तांदूळ किंवा 2 मुठी किंवा मूठभर तांदूळ आपल्याला ठेवायचे आहेत. त्यानंतर मातीचा एक दिवा घ्यायचा आहे. दुहेरी कापसाची वाद घालून त्या दिव्यामध्ये तिळाचं तेल आपल्याला घालायचं आहे. जर तिळाचं तेल नसेल तर रोज आपण जे दिवा लावण्यासाठी ते तेल वापरतो तर ते घालून घ्या आणि त्यामध्ये चिमूटभर आपल्याला काळे तीळ हे जे आहे तर ते टाकायचे आहेत आणि हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि दक्षिण दिशेला तोंड करून तुम्हाला हा दिवा तुमच्या घरामध्ये लावायचा आहे. दिव्याला हळदी कुंकू, अक्षदा, फुलं अर्पण करायची आहेत. यानंतर तुम्हाला पितृस्तोत्राचं 1 वेळा पठण करायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा देखील 108 वेळा जर जप करणं शक्य असेल तर जप करायचा आहे. दोन्ही हात जोडून तुमच्या घरामध्ये ज्या पण अडचणी आहेत त्या दूर करण्यासाठी तुम्हाला आपल्या पितरांकडे प्रार्थना करायची आहे. माझ्याकडून कळत नकळत तुमच्या सेवेमध्ये काही चूक भूल झाली असेल तर मला माफ करा आणि माझ्या घरातील सर्व अडचणी दूर होऊ द्यात. माझ्या घराची रात्रंदिवस प्रगती होऊ द्यात अशी तुम्हाला प्रार्थना आपल्या पितरांना करायची आहे. तर बघा पितरांना प्रिय असणाऱ्या 2 वस्तू आहेत तर त्या म्हणजे काळे तीळ आणि पांढरे तांदूळ. या 2 गोष्टी पितरांना प्रसन्न करून घेण्यासाठी अतिशय महत्त्वाच्या मानल्या जातात. आता ही अक्षय तृतीया म्हटल्यावरती प्रत्येक घरामध्ये बघा पुरणपोळी बनवली जाते किंवा तांदळाची खीर जी आहे तर ती बनवली जात असते. तर आता हा जो आपण दिवा लावलेला आहे तर त्या ठिकाणी आपल्याला 1 वाटीवर तांदळाची खीर जी आहे तर ती ठेवायची आहे. 1 स्वच्छ पाण्याचा ग्लास ठेवायचा आहे. जिथं आपण पितरांची पूजा केली आहे, जो दिवा लावलेला आहे तर त्या ठिकाणी आपल्याला ही जी खीर आहे वाटीवर नैवेद्य म्हणून ठेवायची आहे. काही वेळासाठी ठेवायची आहे आणि नंतर हा ग्लास आणि खिरीचा नैवेद्य घेऊन तुम्हाला तुमच्या गच्चीवरती जायचं आहे किंवा घराच्या वरती जायचं आहे. ज्या ठिकाणी बघा कावळे येतात तर अशा ठिकाणी तुम्हाला ही जी वाटीवर खीर आहे तर ती तुम्हाला ठेवायची आहे जेणेकरून कावळे किंवा इतर पक्षी जे आहेत तर ती ही खीर खाऊन जातील. आणि असं म्हणतात की अक्षय तृतीयेच्या दिवशी आपले पितृ पृथ्वी तलावरती येत असतात, भ्रमण करत असतात, आपल्या घराच्या बाहेर आलेले असतात आणि ते बघा मी यांच्यासाठी एवढं काही करून ठेवलं आहे, एवढी धनसंपत्ती कमवून ठेवलेली आहे तर ते माझ्यासाठी काही करतात का? त्यांना याची आठवण येते का? अशा वेळी आपण पितरांची सेवा जर केली हे पाहण्यासाठी ते पृथ्वी तलावरती आलेले असतात आणि अशा वेळी आपण जर ही खिरीची वाटी किंवा ही जी वस्तू आहे खीर तांदळाची जर कावळ्याला खाऊ घातली तर पितृ जे आहेत तर ते आपल्यावरती प्रसन्न होत असतात, तृप्त होत असतात आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देत असतात आणि यामुळं आपल्या 3 पिढ्यांचा पितृदोष हा नष्ट होत असतो. म्हणून प्रत्येकानं आवर्जून कावळ्याला ही एक वस्तू खाऊ घालायची आहे. जर तुम्हाला
खीर खाऊ घालणं शक्य नसेल तर अशा वेळी तुम्ही दही भातसुद्धा कावळ्याला खाऊ घालू शकता.